नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल मधला एडिटिंग टॉपिक. त्याच्यामध्ये आपण हा फिल आणि त्याचे काही ऑप्शन्स आपण इथे शिकणार आहोत. तर आपल्याकडे इथे एक मार्कशीट आहे. या मार्कशीटमध्ये तुम्हाला मी काही एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे. काही शॉर्टकट की पण आपण नवीन शिकणार आहोत. तर नोटबुक घेऊन तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. फिल मध्ये हे डाऊन, राईट आणि हे ऑप्शन्स आपण पहिले शिकूया. तुम्हाला मित्रांनो माहितीच असेल की आपण जसं टोटल काढली की हे टोटल काढल्यावर आपण हा पॉइंट धरून खेचतो खाली. याला बोलतो आपण ऑटोफिल हँडल. या पॉइंटला बोलतो आपण ऑटोफिल हँडल. तर हे ऑटोफिल हँडलने काय होतं की ते ऑटोमॅटिकली सगळीकडे ती व्हॅल्यू फिल होते. हे मी ना डिलीट करतो, तुम्हाला दाखवतो की करून दुसऱ्या पद्धतीने दाखवतो. हा पॉइंट धरून तर आपण खेचतोच किंवा आपण इथे डबल क्लिक पण करू शकतो. डबल क्लिकने पण ते ऑटोफिल होतं. अंडू करूया आपण. दुसरी पद्धत काय बघा, मी आता इथे सेकंड सेल मध्ये क्लिक केलं, फिल डाऊन. काय झालं इथे तुम्ही बघू शकतात की तो फॉर्म्युला जो आहे वरच्या सेल मधला तो खालच्या सेल मध्ये फिल झाला. परत बघा, आपण इथे आता क्लिक केलं, फिल डाऊन. इथे समजा आपण क्लिक केलं तर काय होईल, ती वरची जी व्हॅल्यू आहे ती खालच्या सेल मध्ये फिल होणार. इथे नुसती व्हॅल्यूच येणार आहे. इथे फॉर्म्युला का आला, कारण तिथे फॉर्म्युला होता. ठीक आहे. आणि ह्याची शॉर्टकट की जर बघितली तर काय शॉर्टकट की आहे, कंट्रोल डी. मग हे कशा प्रकारे वापरू शकतो आपण असं जर सिलेक्ट केलं, बघा मी कसं केलं, ही सेल पहिली आणि खालपर्यंत, आणि कंट्रोल डी, ऑटोमॅटिकली फिल झालं. फिल डाऊन, फिल डाऊन. ओके. तर ह्या पद्धतीने आपण हे फिल करू शकतो. कंट्रोल डी शॉर्टकट की रोज आपल्याला यूज करायची. ओके. मग फिल डाऊन तसं फिल राईट पण आहे. फिल मध्ये फिल राईट जसं आहे तसं फिल राईट पण आहे. आपण इथे बघूया, आपण इथे सिलेक्ट केलं फिल राईट. फिल अप पण आहे, फिल लेफ्ट पण आहे. फिलने काय होतं की त्याच्या वरच्या बाजूच्या सेलमध्ये जे काय आहे ते त्या सेलमध्ये फिल होतं. ओके. आणि कंट्रोल डी एक शॉर्टकट की आपण शिकलो इथे आज. तर ह्याच्यामध्ये थोडंसं अजून एक नेक्स्ट लेवल आपण बघूया. जसं मी आता इथे 1 नंबर 2 नंबर याप्रमाणे टाईप केलं आणि ह्या एकला फक्त एका सेलला सिलेक्ट केलं आणि त्याचा ऑटोफिल हँडल हा पॉइंट जर आपण माऊस पकडून खेचला तर तुम्ही बघू शकतात की फक्त एकच आलं. अंडू करूया आपण. आणि ह्या दोघांना मी सिलेक्ट करतो आता, लक्ष द्या. आणि जर मी हा पॉइंट पकडून खेचला, याला बोलतात सिरीज. जसं आपण इथे समजा 2 आणि 4 टाईप केलं, आणि ह्या दोघांना सिलेक्ट करायचं आणि जरा पॉइंट धरून खेचला, सिरीज 2चा टेबल तयार झाला. तसाच आपण 1 आणि 3 जर आपण टाईप केलं, सिरीज 1 3 5 ही सिरीज आली. ओके. याच्यामध्ये मी एक छोटासा टास्क पण तुम्हाला देणार आहे. तुम्हाला तो स्वतः जरा प्रॅक्टिकल करून शोधायचा आहे. ओके. आपण एक टास्क पण नंतर बघू. इथे आपण समजा संडे मंडे जर टाकलं तर ते पण आपण सिरीज मध्ये फिल सिरीज करून आपण काढू शकतो. ओके. याप्रमाणे. आता मित्रांनो हे झालं माऊसने आपण केलं. संडे मंडे आहे, मंथ आहेत, आपण ते पण आपण सिरीज मध्ये घेऊ शकतो. तर मी सांगत होतो की आता हे कीबोर्ड माऊसने झालं, तर आपल्याला कीबोर्डने बघायचं आहे. कीबोर्डने कसा करू शकतो, तर कीबोर्डनेच दाखवतो तुम्हाला ते कीबोर्डने कसा करू शकतो. बघा, इथे आपण ह्या एकला सिलेक्ट केलं, खालपर्यंत असं सिलेक्ट करत जायचं आणि आपल्याला त्या फिल मेनू मध्ये जायचंय. फिल मेनू मध्ये जाण्यासाठी आपण अल्ट एच आणि एफ आय हे बटन दाबले, आपण त्या फिल मेनू मध्ये गेलो आणि सिरीज मध्ये जायचं आपल्याला. त्यासाठी एस आहे. मित्रांनो तुम्हाला समजलंय का हे काय आहे, हे मी कसं केलंय. एक आपला लेक्चर आहे की आपण माऊसला हात न लावता कीबोर्डने कसं करायचं, त्याच्यामध्ये हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर तो लेक्चर परत बघा. 2 असं टाईप केलं आणि ह्या 1 पासून आपण सिलेक्ट करूया खालपर्यंत आणि आपण जाऊया या मेनू मध्ये अल्ट एच, फिल आणि सिरीज, स्टेप व्हॅल्यू आणि इथे स्टॉप व्हॅल्यू आहे. या स्टॉप व्हॅल्यू मध्ये आपण एखादा नंबर टाकूया. मी टाकतो 10,
10 पर्यंत फिल झालं. इथे इथे दाखवतो तुम्हाला, इथे जरा मजा आहे बघायला. हे मी डिलीट करतो. परत 2 पासून आपण खालपर्यंत सिलेक्ट करूया. होम, फिल, सिरीज आणि इथे ना मी 20 नंबर्स टाकतो. स्टॉप व्हॅल्यू किती टाकले मी? 20 नंबर आणि एंटर. ऍक्च्युली आपण 10 सेल सिलेक्ट केलेत प्रॉपर, त्याच्यामुळे असं झालं. अंडू करूया, परत करूया. आपण थोडं एक्स्ट्रा सेल मी सिलेक्ट करतो. अल्ट एच, फिल, सिरीज आणि आता परत मी ते 20 टाकतो. बघा मी थोडंसं एक्स्ट्रा सेल सिलेक्ट केला. मग ऍक्च्युली 10 सेल सिलेक्ट झाले. बघा मी टाकला 20 नंबर, 20 पर्यंतच गेला तो, त्याच्या पुढे नाही गेला, कारण लास्ट व्हॅल्यू टाकली आपण 20 नंबर. अंडू करतो, परत एकदा दाखवतो. होम, फिल, सिरीज आणि इथे मी काय करतो, इनफायनाइट नंबर टाकतो, एक मोठा नंबर, काही पण नंबर. बघूया आपण कुठपर्यंत जातो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे 30 पर्यंतच गेलं ते, कारण आपण सिलेक्ट तिथपर्यंत केलेलं, तिथपर्यंत गेलं. आपण नंबर मोठा टाकला, पण आपण सिलेक्ट कुठपर्यंत केलं. बरोबर, 2 गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर तुम्ही लास्ट नंबर टाका की मला नाही 20 पर्यंतच पाहिजे, आणि दुसरं काय करू शकतो आपण की तुम्ही सिलेक्ट करा कुठपर्यंत पाहिजे आणि कुठला पण नंबर टाका, तिथपर्यंतच बरोबर ती सिरीज घेणार. ओके, तर हे जे कीबोर्ड मी केलं ना, याचा करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये डेट पण आपण घेऊ शकतो. डेट आपण इथे मंथ आपण 01 टाकूया, पण मी डे मोठा टाकतो. मी डे टाकतो 2025. ओके, आणि तुम्ही इथे बघू शकता. आपण जस्ट हे खेचलं, हा जर पॉइंट ऑटोफिल हँडल जर आपण केला तर हे 2021 वगैरेच फिल झाला. डे इन्क्रीज झाली. तुम्ही जरा फिल मध्ये जाऊन बघितलं, सिरीज मध्ये, इथे डेट मध्ये ऑटोमॅटिकली गेला हा. आणि तुम्हाला जी डेट इन्क्रीज करायची आहे ती कशी करायची? डे वाईज करायची आहे, मंथ वाईज करायची आहे, इयर वाईज करायची किंवा वीकडेज करायची. वीकडेज म्हणजे काय, त्याच्यामध्ये सॅटर्डे संडे काउंट होत नाही, सॅटर्डे संडे मोजणार नाही. तो आपण बघूया, हेच बघूया वीकडेज. आता ते 20, 21, 22, 23, 24, 25, 26 नाही याच्यामध्ये, म्हणजे ते सॅटर्डे संडे असणार आहे 2025 मधलं. ओके, तर हे खूप थोडे आपल्याला ना एक्सपेरिमेंट करायचे आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे आहे, थोडे वेगवेगळ्या गोष्टी करून बघा. जसं मी संडे मंडेचं दाखवलं, जानेवारी फेब्रुवारी नाही दाखवलं, तुम्ही करा. डेटचं दाखवलं, डेटचे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून बघा. तर त्याच्यामध्ये इथे लिनियर, ग्रोथ हे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही करून बघा. रो आहे, कॉलम्स आहेत, हे तुम्ही करून बघा. ठीक आहे, तर थोडासा एक्सप्लोर आपल्याला करायचा आहे. पण मी एक तुम्हाला याच्यामध्ये टास्क देतोय. टास्क हा आहे, आपल्याकडे खूप मोठा डेटा आहे, डेटा रेडी आहे आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये सिरियल नंबर नाही आहे. तर आपल्याला सिरियल नंबर टाकायचे आहे. डेटा आपल्याकडे ऑलरेडी आहे, किंवा समजा आपण टाईप करणार आहोत, पण आपल्याला काय पाहिजे की सिरियल नंबर पहिलेच आपल्याला टाईप करून ठेवायचे. 1 लाख सिरियल नंबर आपल्याला 1, 2, 3 अशा प्रकारचं 1 लाख नंबर पाहिजे. तर ह्या फीलचा वापर करून आपल्याला ते 1 लाख नंबर्स बघायचे आहेत. ओके, तर हा टास्क आहे तुमच्यासाठी. तर तुम्हाला समजलं नाही समजलं तर तुम्ही जर केला तर तुम्ही कमेंट करून हे कळवू शकतात, रिव्ह्यू मध्ये तुम्ही टाकू शकता. ओके, तर याची भरपूर प्रॅक्टिस करा, एक्सपेरिमेंट करा, नवीन काही शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या डेटामध्ये वापरून बघा प्रयत्न करा. ठीक आहे, धन्यवाद.